श्री विठ्ठल ज्ञान मंदिर संस्था कवे या संस्थेचे मी अध्यक्ष आहे। आपल्या शाळेसाठी आपले लाडके आमदार माननीय राजभाऊ राऊत यांनी येऊन आमच्या शाळेला शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा आभार आहे। ठिकाणी विठ्ठल ज्ञान मंदिर कवे या ठिकाणी मान्य सरांच्या मार्गदर्शनातून गेली 13 वर्ष झालं या ठिकाणी या संस्थेची स्थापना केली। आपल्या ग्रामीण भागामध्ये सेमी इंग्लिशच्या माध्यमातून जवळपास 150 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। आज या ठिकाणी या संस्थेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे। आज विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी मी बळेवाडीला आणि कव्याला आलो होतो, परंतु माझ्या बालगोपालांचा कार्यक्रम आहे। त्या ठिकाणी मला सरपंच पाटील साहेबांनी सांगितले की भाऊ जाऊ। या ठिकाणी येत असताना मी थोडी माहिती घेतली। माने सर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या लेकरांना सेमी इंग्लिशच्या माध्यमातून शिक्षण देणं ही अत्यंत मोलाची जबाबदारी आपण पार पाडता, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो सर। निश्चितपणानं तुमचं या तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्यानं मी कौतुक करतो, परंतु मला आणखीन वैभवनी नानाने पाटीलनी सर्वांनी थोडी अडचणी सांगितली आपली की आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या शाळेचं कामकाज चालवत आहे। निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं तुम्हाला जी काही मदत होणार आहे किंवा कशा पद्धतीनं या संस्थेला आपण आणखीनही तुम्हाला मदत करू शकतो हे माझ्याबरोबर तुम्ही चर्चा करा। फक्त एवढीच मी अपेक्षा करतो की या आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी शिक्षण घेत असताना कुणी IAS व्हावं, कुणी MPS ची परीक्षा द्यावी आणि एक चांगल्या डॉक्टर इंजिनियर अशा उच्च पदावरती विद्यार्थी पाठवावे अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि चांगले विद्यार्थी आपण घडवाल या अपेक्षा करून मी आपल्या या कार्याला शुभेच्छा देतो। भविष्य काळामध्ये आपल्या ग्रामीण भागातील हे विद्यार्थी चांगले घडवण्याची जबाबदारी आपण प्रामाणिकपणानं पार पाडताय। सैनिक स्कूलला सुद्धा एक विद्यार्थी गेला। भविष्य काळामध्ये शिक्षण देत असताना मी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या की IAS MPS ची परीक्षा, UPSC, डॉक्टर, इंजिनियर, वकील ह्या गोष्टी करत असताना आपल्या ह्या लहान विद्यार्थ्यांना थोडं जे आपले व्यावसायिक शिक्षण सुद्धा कसं त्याला गोडी लागेल याच्याकडे सुद्धा आपण थोडं लक्ष द्यावं अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय